बॅटर्स नेम पोहोचू आमच्यापर्यंत. आदित्य आहेत स्ट्रायकर एंडवर आणि मंथन आहेत नॉन स्ट्रायकर एंडवरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन जितेंद्र तयार होत आहे. एक मोठी मॅच, एक रंगतदार मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कानाई स्पोर्ट्स पाय आणि अनिल अंकलेश खार्डी या दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आदित्य आणि मंथन ही जोडी आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे आणि जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय षटक क्रमांक पहिलं घेऊन. जे पॉवर प्लेचं षटक आहे आणि फील्ड सेटअप पाहू शकाल. आता तुम्हाला एक स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर वाईडिश लॉंग ऑन आहे. लॉंग ऑन थोडासा का होईना पण थोडा सरकवला. वाईडिश लॉंग ऑन आहे तैनात आउटफील्डमध्ये आणि इनफील्डमध्ये अगदी टिपक्यांची रांगोळी सारखे क्षेत्ररक्षण. कॅचिंग पोझिशन तयार आहेत. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि बॉल तयार होतं या फील्ड सेटअपला घेऊन. चेंडू क्रमांक पहिला, पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळायचा होता. आता लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. थोडेसे अडथळे येत आहेत जरूर पण बॉल कलेक्ट करून फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने खातं उघडलं जाते. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 आकड्यावरती. या स्पर्धेचा आजचा आपण 4था दिवस पाहतोय. दिवस क्रमांक 4 आहे. पहिला 2 दिवसामध्ये आपण ओपन ग्रामीणचे संघ खेळवले. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय चॅम्पियन असोसिएशनच्या माध्यमातून आपण संघ खेळवतोय आणि प्रत्येक दिवशी 2-2 संघ हे टॉप 8 मध्ये जात आहेत. हवे टॉप एज लागली आहे. उंचीवरती बॉल आहे. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक दर्जेदार प्रयत्न केले होते तिकडे पण बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्याच दरम्यान फैकी पर्यंत धावा फलकावरती बनवल्या गेल्या. पुन्हा एकदा 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती टोटल धावा जाऊन पोहोचत आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रति चेंडूच्या पाठीमागे 2चा ॲव्हरेज 12.00चा ॲव्हरेजने 4 या आकड्यावरती. बॉल तयार. तिसरा बॉल इथे पहा पायावरती टाकायचा प्रयत्न जरूर होता पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने या बॅटरने फेस केलेत. आदित्य जिथे बॅटिंग करतोय पण जसा पुढ्यात टाकला चेंडू फुल लेनचा चेंडू जसा आला थोडासा स्ट्रगल करताना आपण आदित्यला पाहिलं. 4था क्रमांकाचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एका सिंगल धावेकरिता आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचत. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या आपण पाहतोय आणि 5 आकड्यावरती धावसंख्या आहे. फुलटॉस बॉल होता पण हा सरप्राइझिंग फुलटॉस होता. रवी खरं तर तयार नव्हते आदित्य फुलटॉस करिता आणि त्यांना सरप्राइझिंग आला बॉल हा. त्यामुळे बॅटवरती तितक्या योग्य पद्धतीने नाही घेतला. एक सिंगल मिळाली. हाफ ट्रॅक बॉल दिशा दिले. इनसाइड आउट खेळलेत. पॉइंटचा आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्याच्यामुळे धावा पळून काढाव्या लागतील आणि त्याचमुळे 2 धावा फलकावरती इझिली कंप्लीट केला. 3ऱ्या धावेचा कॉल आहे. रनआउटची संधी देखील पाहायला मिळेल आणि यस डेफिनेटली बॅटर विकेट फलंदाज बाद. थँक्यू दिस. या स्पर्धेमध्ये बघा पहिला 2 दिवस आपण पालघरचा आवाज ऐकला. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर आपण आवाज ऐकत होतो सोनावण्याचा आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर अक्षय साटम हे आपल्या समोर जोडले गेलेत. आणि खरं तर या गावामध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या अक्षय साटमचा आवाज आपण ऐकत असतो आणि आज त्यांना वेळ मिळालाय आणि इथपर्यंत पोहोचलेत. बोलत या शेवटचा अंतिम बॉल होता. पंचांचा इशारा तो लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आणि त्यानंतर
एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचला गेला टोटल 8 या आकड्यावरती. एक विकेट गमावताना प्रथमतः बॅटिंग करते धाव फलकावरती धावा 8. शेवटचा अंतिम बॉल. इथे पहा, समोर खेळायचा होता, स्ट्रेट बॅटेड फटका, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर फेकीपर्यंत 2 धावा तर बनवला, तिसऱ्या धावेचा कॉल देखील आहे आणि इझिली 3 धावा इकडनं आता कंप्लीट केला गेला आणि या 3 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 11 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतो. एक विकेट गमावताना 11 आकड्यावरती आहेत. रनआउटच्या माध्यमातून पहिला विकेट गमावला होता, जिथे आदित्य माघारी परतले गेले. 5 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. सुरुवात चांगली करत होती, पण इनॅट नंबर 3 वरती मग उदय आले आणि मंथनच्या बॅटमधनं आपण 2 धावा पाहिल्या आणि टोटल धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 11 आकड्यावरती आहेत. आणि धाव फलकावरती धावा आपण जर बघितला गेला तर 11 वरती 1 अशी परिस्थिती. षटक क्रमांक आता दुसरा आहे आणि गोलंदाजीवरती संतोष दुसरा षटक घेऊन तयार होत आहे. सेकंड पॉवर प्ले जे आपण पाहतोय, आता तुम्हाला सेकंड पॉवर प्ले मध्ये आउटफील्डला 3 खेळाडू दिसतील आणि या 3 खेळाडूंचा जर विचार केला तर वाईड डिश, लॉंग ऑफ, वाईड डिश, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग असा फील्ड सेटअप सध्या तरी संतोषचा आपण पाहतोय. पहा, शफल केलं होतं, फ्लिक केला बॉलला आणि त्यानंतर सरळ अगदी बरोबर स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि धक्का क्रमांक दुसरा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, शफल केलं आणि फ्लिक ऑफ द रिस्ट करायचा होता प्रयत्न. फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती, फक्त टायमिंगचा वापर केलेला, पण योग्य तितका जुळला नाही, डिस्टन्स तितकं कव्हर नाही झालं आणि धक्का क्रमांक दुसरा बसताना 11 वरती 2 आणि संतोषला मिळाले पहिल्याच बॉलवरती पहिली. आता नवीन बॅटर प्रल्हाद आलेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि सध्या आपण त्यांना मैदानामध्ये पाहतोय. बॉल तयार होते प्रल्हाद करिता. हा पहिला बॉल आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक मिड ऑफला कलेक्ट करतात बॉल. फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल आतापर्यंत 12 आकड्यावरती. 2 विकेट गमावले गेलेत, 12 धाव फलकावरती धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि सध्या आपण खार्डीच्या अगेन्स्ट पाय या 2 संघाला लढताना पाहतोय. हो, चांगला बॉल आहे, पॉपिंग क्रीज मध्ये पडला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आला, लगेचच लेंथ लाईन चेंज केली आणि त्यानंतर हा डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना आपण पाहतोय 12 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा खेळायचा होता, क्षेत्ररक्षक मिड ऑफला कलेक्ट करतात, फेकी स्ट्राईक रेंजवर झाली आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक रेंजला देखील धोका होता जरूर, पण डेंजर रेंज नाही ओळखता आलं आणि त्याच्याचमुळे एक धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावरती. विकेट गमावले गेले टोटल आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 2 आणि 2 विकेट गमावताना 13 धावसंख्यात सुरुवात तितकी चांगली नाही झालेली अजूनपर्यंत. कारण की सुरुवातीला आपण जर बघितलं गेलं तर आता यावेळेस वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव येते. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या, 11 स्टार्ट मिळत होते, 10+ धावा त्यांनी बनवलेल्या आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक विकेट जसा आला पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती तिकडनं थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळाला, मोमेंट शिफ्ट झाला आणि स्पेशली दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आला, त्याच्यामुळे हे दोन्ही फ्रेश बॅटर सध्या मैदानात आहेत. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मिड ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट पाहायला मिळेल. सुरुवात केली विकेटने आणि शेवटचं अंतिम चेंडूवरती देखील विकेट पाहायला मिळाला. तुझ्या फिरतीच्या झुल्यामध्ये थोडी जागा मला देशील का? नखचले ना हात माझा तू हातात घेशील का? होऊन सोनेरी पण एक बॉल बाकी आहे का? एका चेंडूचा खेळ बाकी असेल. येस, शेवटचा अंतिम बॉल आहे. ओहो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल राहिला आणि रिधाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक आता समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर टोटल आपण पाहतोय 14 आकड्यावरती. विकेट गमावले गेलेत आतापर्यंत टोटल. आदित्य परतले गेले, मंथन परतले आणि त्याच्या समोर जर बघितलं गेलं तर चला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती आपण धावा पाहतोय टोटल आहेत 14 आकड्यावरती. आता षटक क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती 3रा बॉलर यूज करण्याचा प्रयत्न केला की काय नाही. पहिलं षटक ज्याने हाताळलेलं ते जितेंद्रला पुन्हा आणलं गेलं बॉलिंग वरती. म्हणजे अर्थात एकंदरीत जर बघितलं गेलं तर फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि पुन्हा आपल्या स्पेलचं षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता कर्णधाराने त्याला आणलाय. ठाऊक आहे जितेंद्रचं षटक महत्त्वाचं आहे. जितेंद्र जर इकडनं आणखी चांगली गोलंदाजी करतोय तर सध्या 7.00चा ॲव्हरेजने धावा बनवला, त्यामुळे दबाव जरूर दिसतोय, पण हा दबाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल खार्डी संघाच्या अगेन्स्ट. जितेंद्र तयार. हा बॉल पहा, पुढे टाकलेला पुन्हा एकदा वेग चांगला आहे, टप्पा नियंत्रणामध्ये आहे आणि त्यानंतर अगदी हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळायचं होतं चेंडूला, पण बॅटवरती आला नाही. चेंडूची मेरिट नाही समजली आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा आपण पाहतोय स्थगिती पाहताना 14 आकड्यावरती. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलेला, खाली राहिला आता बॉल आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा सातत्याने केली की बघा मैदानावरती एक असा स्पॉट आहे की तिथे टप्पा पडल्यानंतर चेंडू खालून निघून जातो आणि तेच पाहायला मिळालं. अगदी खालवरनं हा चेंडू निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये आणि निधाव चेंडूची समाप्ती झाली. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 2 धावा आहेत 14, त्यामुळे थोडासा दबावामध्ये आहे खार्डी संघ. 3रा बॉल, आणखी एक चांगला बॉल, अजून एक चांगला चेंडू, एका जाग्यावरून ऑप्शनचा बाहेरचे चेंडू अशा प्रकारे नाही होणार, बॅटवरती नाही येणार.
त्यासाठी तुम्हाला शफल करावं लागेल, चेंडूची मार्टला ओळखावं लागेल. पण एका जागेवरून खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि 3 लगातारचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली गोलंदाजी जितेंद्र. चौथा बॉल हवेत खेळायचा प्रयत्न केला, स्ट्रोक तर तितकासा चांगला नव्हता. एक धाव बनेल, दुसरा धावेचा कॉल आहे आणि धोका देखील उद्भवतो इकडनं, पण फेकी थोडी दूर झाली यष्टीरक्षकापासून आणि त्याच्याचमुळे या 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचला गेल्या 16 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आहे. 16 धाव संख्या फलकावरती आपण पाहतो. आतापर्यंत बॉलिंग चांगली झाली आहे. सुरुवातीपासून जर बघितलं गेलं तर गोलंदाजाने जास्त रूम क्रिएट करून दिले नाही, जास्त खांदे सैल करून दिले नाही आणि त्याच्याचमुळे आतापर्यंत बॅटिंग लाईनअप वरती तुम्हाला दबाव दिसतोय. टॉप ऑर्डर वरती दबाव टाकला त्यामुळे मिडल ऑर्डर्स वरती प्रेशर आला आणि तो सध्या मैदानामध्ये दिसतोय. आता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता आणि यानंतर पहा फटका खूप चांगला. हा कॅल्क्युलेटेड स्ट्रोक होता. ओळखली होती लेन की सातत्याने ऑप्शनच्या बाहेर बॉल येत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहूयात. हा पहा ऍक्शन रिप्ले, ऑप्शनचा बाहेर बॉल होता, पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर योग्य पद्धतीने खेळलेत आणि बरोबर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवला. 6 धावेंकरिता आला षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 22. अशा प्रकारच्या स्ट्रोकची गरज आहे खरं तर तुम्हाला मॅचला पुढे घेऊन जायचं असेल तर. आता पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, फ्रंट फूट ड्राईव्ह केला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, चेंडूला कलेक्ट करतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात, जाऊन पोहोचला गेला 23 आकड्यावरती. बघा सुरुवातीला जितेंद्रच्या अगेन्स्ट या बॅटरने अर्थात मंथनचा जर विचार केला तर 3 डॉट बॉल फेस केले होते, थोडासा दबाव त्यांच्यावरती वाढला होता. पण त्यानंतर 2 धावा आल्या, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, षटकार आला, त्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढली आहे. कारण की एखाद्या बॅटरने जेव्हा पण स्ट्रगल करतो, एक चांगला चेंडू बॅट वरती जेव्हा कनेक्ट होईल ना तेव्हा त्याचा पुन्हा एकदा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होईल आणि तेच पाहायला मिळालं. त्याच्यानंतरचा पुढच्या बॉलवरती खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला त्याने फेस केला, एक सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलने षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 3च धावा उभ्या आल्या आणि या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर धावा टोटल जर बघितलं गेलं तर आल्या 9 आणि त्याच्याच मदतीने टोटल धावसंख्या फलकावरती आहे 23, जिथे विकेट गमावले 3. बॅटिंग करते सर्वप्रथमता या पहिल्या डावामध्ये टीम खार्डी. चेहरा तुम्हाला गोलंदाजीवरती दिसेल, कारण की जितेंद्रने आपल्या स्पेलचे 2 षटक कंप्लीट केलेत. एक असा गोलंदाज आहे की जो 5 षटकांच्या मॅच मध्ये आपल्या स्पेलचे 2 षटके हाताळेल आणि ते जितेंद्रवरती जिम्मेदारी होती. आणि मी म्हणेन की जितेंद्रने चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं 1 षटक, त्यानंतर पॉवर प्ले कंप्लीट झाल्यानंतर 1 षटक आणि या 2 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर त्याने 20 धावा खर्च करताना विकेट मिळवला एक. आणि आता अभिजितला आपण पाहतोय, पहिलाच बॉल मिस झाले आणि त्यानंतर फार मोठा धक्का आहे. मंथन कम्फर्टेबल दिसत होते पण मंथन आता बाद झालेत. दांडी झाली आहे गुल, फलंदाज होतोय नवीन बॅटर जय तांगडी. अर्थात 2 कॅरेक्टर आपण पाहतोय जय नावाचे, एक जय सिनियर आणि एक जय ज्युनियर असं देखील आपण बोलू शकतो. आल्या प्रहार केला, स्क्वेअर लेगला बॉल आहे आणि आले जय आणि जय आता माघारी परततील. आणखी एक धक्का, बॅक टू बॅक मिळणारी ही दुसरी सफलता आहे अभिजितला.
विकेट हायट्रिक चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर सॉफ्ट हँडलने खेळून काढला गेला एका सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढतायत. 24 आकड्यावरती यश आलेत नवीन बॅटर आणि आल्या आल्या एक सिंगल त्यांच्या माध्यमातून आपण कंप्लीट होताना पाहिला. 24 धावात षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू असताना चौथं पाहतोय अभिजित जिथे गोलंदाजी करतात. आणखी एक चांगला बॉल टप्पा पडला उसळी घेतली पण पंचांचा इशारा काय येतोय तर आउट ऑफ द पिच हा नो बॉल आहे आणि त्याच्याचमुळे अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आता धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचला गेला टोटल 25 नो चेंडू आहे त्यामुळे येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा. स्लो बॉल होता पिक तर जरूर केला होता. उंची आहे लांबी आहे आणि त्यानंतर धावा देखील जितक्या गरजेच्या आहेत तेवढाच मिळतील. आला षटकार धावा मिळतील 6 आणि षटकाराच्या मदतीनं टोटल धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचतात 31-31. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले सॉफ्ट हँडलने चेंडूला खेळून काढलं गेलं एका सिंगल करिता. हे इंटेन्शन चांगलं दिसलं बॅटरचं की बघा एक मोठा फटका आला त्याच्यानंतर फारसं काही केलं नाही मग स्ट्राईक रोटेट केली आणि त्याचं काम केलं. बघा त्याने एक मोठा फटका जोडला आल्याला एक सिंगल देखील बनवली होती आणि त्याच्यामुळे मागच्या 2 चेंडूवरती त्याने 7 धावा बनवल्या तर एक नो बॉल देखील आलाय. सो 8 धावा आलेला टोटल या मागच्या 2 चेंडूवरती त्यामुळे त्याने एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईक रेंजला आता सध्या हाफ ट्रॅक बॉल पुल करायचा होता. योग्य पद्धतीने बॅटवरती बॉल आला नाही कारण की बॅट थोडी लवकर आली आणि त्यानंतर दूरवरनं खेळले होते हा चेंडूला आणि बॉल सरळ निघून गेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अजून एक धक्का मिळेल आणखी एक विकेट माघारी परतेल आणि टोटल विकेटचा जर विचार केला तर 5 विकेट गमावताना धावा फळकावरती 32 आहेत आणि या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 शेवट संती बॉल आता बाकी राहील. 6 विकेट गमावताना 32 धावा 4 षटके कंप्लीट. चंदन आलेत नवीन गोलंदाज 5व्या षटकामध्ये आणि नवीन बॅटर आपण प्रदीपला पाहतोय. बोलत यार चंदन साइड आर्म ऍक्शन पाहायला मिळते. यशांवरती बॉल अदळला आणि त्यानंतर फलंदाज माघारी परततील. टप्पा पडला आणि वेगाने बॉल यशांवर वरती विकेट गमावले गेले. टोटल 7 पल्स तुटली आहे.
बॉल तयार. पहिल्याच बॉलवरती चंदनला सफलता मिळाली. फार वेगाने चेंडू हाताळलेला. आणखी एक तेज चेंडू होता. फार वेगावरती स्वार असलेला हा बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 32 आणि 32 वरती विकेट गमावले गेले. 7 आणि 7 विकेट गमावताना जर पाहिलं गेलं तर 32 धावात 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिसरा बॉल. तयार. फुल टॉस बॉल होता. डीप झाला. पॉपिंग क्रीज मध्ये लँड. आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतो की बाहेर आहे. लाईनला सोडून जाणारा हा बॉल होता. आणि त्याच्याच मदतीनं एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल वाढतात देखील. 1 ने वाढेल जाऊन पोहोचली गेली. बॅटची कडा लागली आहे बघा. फाईन लेगला चेंडू आहे. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक तिथे अडवायचा प्रयत्न करतायत जरूर, पण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4 आलाय. परत यार पुन्हा एकदा मोठा फटका चौकार आलेला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा 37. एक सिंगल धावाली. आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितलं गेलं 38. बॉल तयार. इथे पंचांचा इशारा नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल आहे, कारण की स्क्वेअर लेगला बघा 3 खेळाडू त्यांनी तैनात केलेत. आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर इनफिल्डला स्क्वेअर लेग आहे. आणि असे तिन्ही खेळाडू जे आहेत ते अगदी स्क्वेअर ऑफ द विकेटच्या पाठीमागे लेग साईडला. आणि त्याच्याचमुळे हा नो बॉल आणि नोच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 40 आकड्यावर. येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा आहे. तो शेवटचा अंतिम बॉल देखील असेल या डावातील. चला शेवटचा अंतिम बॉल आहे. थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. बोला तयार होता है. बिहार करिता हा बॉल. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निघून गेलं सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू आला. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना टोटल 40 आकड्यावरती. विजयाकरिता दुसऱ्या डावामध्ये 41 धावांचं आव्हान आपण पाळणार आहोत. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये, जिथे 41-41 रनचेस असेल. 2 संघ आपण पाहतोय, खारडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर टीम पाय.
आहे खार्डीच्या अगेन्स्ट आपण पाय अशा दोन संघांना लढताना पाहतोय. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर अनिल अंकलेश खार्डी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर तुम्हाला काणा स्पोर्ट्स पाय या दोन संघांना लढताना आपण सध्या पाहत आहोत. जिथे मॅचचा पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर धावा फलकावरती 40 बनवल्या आणि 41 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. आणि हे पार करण्याकरिता चैतन्य आणि अभिजित ओपनिंग पार्स मध्ये आपण पाहतोय. कॅप्टन आहेत, कर्णधार देखील स्वतः दिसतात बॅटिंगच्या भूमिकेमध्ये, बॅटर्सच्या भूमिकेमध्ये. सध्या 41 धावांचं आव्हान 5 षटकांची मॅच, त्यामुळे तुम्हाला 10चा आतमध्ये अवरेजने धावा फलकावरती बनवायचे आहेत. म्हणजे जेव्हा मॅचला सुरुवात केली जाईल तुमच्याकडे जो रिक्वायर्ड 100 आहे, तुम्हाला ॲव्हरेज जो आहे समोर तो 10च्या आतमध्ये दिसतोय. त्यामुळे तितकंसं कठीण नसणार आहे. पण सुरुवातीला गोलंदाजांना खार्डी संघाच्या जर विकेट मिळाल्या तर मग हे कठीण होऊ शकतं. आणि त्यांचं देखील इंटेन्शन तेच असेल की बघा आता सध्या तरी 10च्या आतमध्ये, पण हे ॲव्हरेज जेव्हा षटक क्रमांक 3, 4 चालू होईल तेव्हा हे ॲव्हरेज 11, 12, 13 वरती जर जाऊन पोहोचलं गेलं तर मग डिफिकल्टीज ज्या आहेत त्या वाढतील आणि थोडंसं का होईना पण दबाव तुम्हाला पाय संघावरती जरूर दिसेल. त्यामुळे आता प्लॅनिंग्स कशा प्रकारे बनवले जातील आणि कोणाचे प्लॅनिंग्स योग्य पद्धतीने एक्झिक्यूट होतील हे पाहावं लागेल. 2 बॅटर्स तयार झालेत पाय संघाकडनं, एका बाजूने अभिजित आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर चैतन्य. बॉलर्स नेम कळवा. स्ट्रायकर एंड वरती चैतन्य आणि नॉन स्ट्रायकर एंड वर तुम्हाला अभिजित दिसतील. कर्णधार स्वतः स्ट्रायकर एंड वरती आहे सध्या. आणि या डावातील हा पहिला बॉल तयार होता. हा फुलटॉस बॉल होता पण ऑप्शनच्या बाहेर आणि त्याच्याचमुळे सोडू दिलंय चैतन्याने आणि त्याच्याचमुळे पंचांचा इशारा आला की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव आपण पाहतो 41 रनचेज आहे आणि त्याच्यामध्ये 1 धावी फलकावरती खातं उघडलं गेलंय सांघिक. आता फुल टॉस ऑन साइडला खेळायचा आहे. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले इझिली आणि त्यानंतर कॅप्टन चैतन्याला माघारी परतावं लागेल. अगदी 0 वरती आपला विकेट गमावलाय आणि सांघिक धावसंख्या 1 आहे आणि 1 वरती आपला धक्का बसताना झाल्यानं घुमू तुझ्या माका कालीज कसो बरे घावला. प्रेमाच्या झाल्यानं घुमू तुझ्या. थँक्यू सो मच. इस ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहू शकाल की बघा फुलटॉस बॉल होता पण एका जाग्यावरून खेळले, त्यामुळे तो दूरवरनं फुलटॉस बॉल बॅटवरती घेतला, त्याच्यामुळे तो डिस्टन्स कव्हर नाही होऊ शकला. पण कदाचित मी म्हणेन की शफल केलं असं एखादा पाऊल आणखी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला असता. हा पहा तेच घडलं की खेचलाय बॉल अक्षरशः आणि त्याच्यामुळे ते डिस्टन्स कव्हर नाही झालं. तितकीशी ताकद जी आहे ती बॅट वरती नाही घेऊ शकले, जोडू शकले आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर आपला विकेट गमावला. आणि 1 वरती आपला पहिला धक्का बसताना वैयक्तिक तर खातं नाही उघडलं चैतन्य. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती तेजस आलेत आणि या सर्व गोष्टीची आपण चर्चा केली होती की खार्डी संघाला अर्ली विकेट्स, सुरुवातीला त्यांना विकेट्स गरजेचे आहेत आणि ते मिळाले तर मग दबाव वाढेल. यातला विजेता संघ तुम्हाला इन ॲक्शन असेल, यानंतरच्या मॅच मध्ये तिवरी संघाच्या अगेन्स्ट असेल.
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, आता कव्हर्सला बॉल चाललाय, आउटफील्ड थोडी स्लो असल्या कारणामुळे धावा पळून तर काढाव्या लागतील. 2 धावा बनवल्यात आणि त्यानंतर 2 धावेवरती थांबावं लागेल आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती जर बघितलं धावा तर चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल 3 धाव फळकावरती धावा आहेत. 1 विकेट गमावताना 41 रनचेस धावा 3. बल तयार हो, पुन्हा फुल टॉस केलाय, पुन्हा हवेमध्ये बॉल आहे. पंचांचा इशारा जर बघितला गेला तर यावेळेस स्नो बॉल भीमच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर एकदा फळकावरती त्याच्यावरती बनवले. खरं तर आतापर्यंत या गोलंदाजाने 2 चेंडू फेकले, ज्यामध्ये एक वाईड पाहिला, एक नो बॉल पाहिलाय. त्यानंतर एका चेंडूवरती विकेट पाहिला आणि एका चेंडूवरती 2 धावा पाहिला. पण हे 4 चेंडू ओव्हरऑल ज्यामध्ये 2 फेअर डिलिव्हरीज आहेत, पण 4 चेंडूंचं जर विश्लेषण केलं तर मी म्हणेन हे 4ही चेंडू फुलटॉस होते. पहिला वाईड आला तो देखील फुलटॉस होता, मग विकेट आला तो देखील फुलटॉस होता, ड्राईव्ह केलं तो देखील फुलटॉस होता आणि हा तर भीमच्या स्वरूपामध्ये. म्हणजे एकंदरी अजूनपर्यंत या गोलंदाजाला टप्पा सापडत नाहीये. आता बघा खाली टप्पा ठेवला पण तो पिचच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि आउट ऑफ द पिच, 1 मोर नो बॉल. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. सुरुवातीला विकेट आली होती पण मोमेंट कंट्रोल मध्ये येत होतं, पण तो आता शिफ्ट झाला कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या. फ्री हिटर कंटिन्यू बसणार आहे. ऑन साइडला हा लोवा फुलटॉस होता, ड्राईव्ह केले ऑन साइडला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 2 धावा इथे देखील बनवल्या गेल्यात. वेग तर आहे या गोलंदाजाकडे, पण टप्पे अजूनपर्यंत जे हवेत ना ते नाही मिळत. जो टप्पा त्याला गरजेचा आहे, ज्या टप्प्याच्या शोधामध्ये तो अधिक फुलरलेनचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तो करतो. आणि कधी कधी म्हणतो ना की आपण यॉर्कर डिलिव्हरीजच्या नादामध्ये किंवा अतिरिक्त जास्त वेग देण्याच्या नादामध्ये कधी फुलटॉस किंवा बिमर देखील होत असतात आणि तेच पाहायला मिळालं. सध्या तरी कम्फर्टेबल नाही आहेत गोलंदाज. हा देखील फुल टॉस बॉल आहे. आता लॉंग स्टॉप बाउंड लाईनच्या रिजन मध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 22च्या स्वरूपामध्ये धावा 4 आलाय चौकार. आणि धाव फळकावरती जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला 12 आकड्यावरती. 5वा चेंडू हा देखील फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. आता मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतात. फेकी करेपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं 14 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला वाईड बॉल आलेला, त्यानंतर विकेट आलं होतं आणि असं वाटत होतं की खार्डी संघ कदाचित या मॅच मध्ये तुम्हाला कंट्रोलमध्ये दिसतील, पण त्यानंतर खूप सारे अतिरिक्त धावा आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंत दबावामध्ये आलेला पाय संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये. आता बॉलची लेन थोडी पाठी ठेवली, त्याला ओळखलं होतं बॅटरने आणि लगेचच पलटी शॉट बॉल पाठवलाय बाउंड लाईनच्या बाहेर. धावा 4 आलाय चौकार. गमावल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ जिथे समाप्त झाला. धावा टोटल फळकावरती आपण पाहतोय 18 आकड्यावरती. वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि तेच पाहायला मिळालं. आता षटक क्रमांक 2 आहे आणि गोलंदाजीवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता बॉलर्स नेम कळवा. आदित्य आहेत गोलंदाजीवरती.
18 धावा फलकावरती आहेत. आदित्यला आणलंय षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता. बॅटिंगवरती आदित्यने सुरुवातीला चांगल्या पद्धतीने धावा बनवायला स्टार्ट केला होता, पण तो रनआउटच्या माध्यमातून परतला. पण आता बॉलिंगवरती आणि इथे पहा पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 19-19 आकड्यावरती. 41 धावांचं रणजी सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. ओ इथे पहा क्रॉस हँड खेळले, फॉलिंग स्वीप केला आणि डीप ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल पाठवला. सीमा रेषेच्या पलीकडे उंच होता, लांब होता आणि धावा 6 देऊन गेला. एक 30 धावा फलकावरती. आता प्लेक्स समोरती बॉल ठेवायचा प्रयत्न केला, लगातार 2 षटकार आले आणि त्यानंतर वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. आणि वाईटच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा वाढतील, जाऊन पोहोचला गेला 32 आकड्यावर. पुन्हा उडवलंय डीप ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा बॉल देखील चालला हा वाईट सफर करताना. 1-2 नव्हे तर लगातारचा हा तिसरा षटकार. लगातार 3 षटकारांच्या मदतीने धाव फलकावरती धावा 38-38 आणि मॅचला केले एकतर्फी. हो सोनेरी मासोली तू माझी झाल्यान गावशील का. नखवाली बगच्या किनाऱ्यावर फिरावा नेशील का. थँक्यू सो मच दिसे. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण सध्या पाहतोय विघ्नेश भोईर यांना. आणि खरं तर सकाळपासून आपण कुमार भोईर यांची मेहनत जर पाहिली, खरं तर या स्पर्धेमध्ये कुमारची मेहनत तर खूप राहिली आणि आजच्या दिवसामध्ये देखील कुमारने खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा 4था आणि मॅचला केले जात आहे टाटा बाय बाय. जिंकली आहे मॅच. आणि त्याचबरोबर जर बघितलं, धन्यवाद दिसे, या स्पर्धेकरिता जर बघितलं तर जय भोईर झाले, जिग्नेश भोईर झाले आणि त्याचबरोबर विघ्नेश भोईर, या तिघांची मेहनत देखील खूप सारी लागली ही स्पर्धा सक्सेसफुल करण्याकरिता. कुमारची देखील मेहनत आहे, त्याचबरोबर रवी देखील आपण पाहतोय. असे अनेक सारे नावं आहेत की ज्यांनी ही स्पर्धा सक्सेसफुल करण्याकरिता खूप सारी मेहनत आपली पाहिली आहे. आणि लगेचच जातोय पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि या मॅचचा सामनावीरचा किताब जातोय, तो म्हणजेच अभिजित याला. बॉलिंग देखील खूप चांगली अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर बॅटिंग देखील खूप चांगली मिळाली. सो आपण देत आहोत अभिजितला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. या अभिजित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच पारितोषिक देऊयात. आणि टिवरी आणि टिवरीच्या अगेन्स्ट टीम पाय आपण टॉस देखील करणार आहोत.